जय शिवराय मित्रांनो, खानदेश दर्शनच्या या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत खानदेशमध्ये होऊन गेलेले महान व्यक्ती चाळीसगाव तालुक्यातील वैभव कला महर्षी के मुस कला दालन. के मुस हे जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते. के मुस यांच्याविषयी एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तब्बल 48 वर्षे घरातून बाहेर न पडलेली व्यक्ती फक्त 1-2 वेळेस अपवाद सोडला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण के मुस यांनी कला क्षेत्रामध्ये निर्माण केलेले विश्व बघणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खानदेश दर्शन आहे आपल्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण जे आता भेट दिली ते चाळीसगाव एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कला महर्षी के मुस आर्ट गॅलरी आपण जे भेट दिली त्याच्याविषयी सर आपल्याला थोडक्यात माहिती सांगा. हे चाळीसगावचंच नाही तर अवघ्या खानदेशचं हे एक महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि चाळीसगावचं तर हे वैभव आहे. या खानदेशच्या भूमीत अनेक नररत्न जन्माला आली. त्याच्यामध्ये मागच्या शतकामध्ये के मुस हे जन्माला आले. ह्या व्यक्तीची ही कर्मभूमी. यांचा जन्म जरी मुंबई शहरात झालेला असला, हे पारशी कुटुंबात जन्माला आले, परंतु या कर्मभूमीत त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1940 ते 1989 म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जवळजवळ ही 50 वर्षाची त्यांची स्वेच्छा आत्मकैद होती. ह्या 50 वर्षामध्ये त्यांनी अखंड कलोपासना केली. म्हणजे द एंटायर लाईफ वॉज डेडिकेटेड टू आर्ट असं म्हटल्यास हरकत नाही होणार. पूर्ण आयुष्य कलेसाठी त्यांनी वेचलं. आणि सुरुवातीलाच 1940 ते 1957पर्यंत म्हणजे त्यांच्या आईच्या मृत्यूपर्यंत ते एका डार्करूममध्ये किंवा स्टुडिओमध्ये काम करत होते. आणि नंतर त्यांनी आपल्या संपूर्ण बंगल्याचं जे काही रूपांतर होतं, सुरुवातीला इथे त्यांची आई हॉटेलचा व्यवसाय करत होती ह्याच वास्तूमध्ये. ही 115 वर्ष जुनी वास्तू आहे. हे ट्रेडिशनल ब्रिटिश कॉलोनियल स्ट्रक्चर आहे. तर ह्या वास्तूमध्ये नंतर 1957पासून मुस साहेबांनी आपल्या वास्तूचं रूपांतर कलादालनात केलं आणि आपली कला इथे कायमस्वरूपी प्रदर्शित केली. तर या कलादालनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे कलादालन आधुनिक भारतीय संस्कृतीचं प्रतिकात्मक रूप आहे. आपल्या भारतामध्ये आपल्याला खूप हजारो वर्षाची प्राचीन परंपरा पण आहे. ती प्राचीन आपली जी संस्कृती होती तिला आपण वैदिक कल्चर म्हणू किंवा आर्यन कल्चर म्हणू, जी भारतामध्ये प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. भारताची जी संस्कृती आपल्या राष्ट्रपित्यांना अभिप्रेत होती, समाज धोरणांना अभिप्रेत होती, आपल्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या लोकांना अभिप्रेत होती, ती आधुनिक भारतीय संस्कृती होती. प्रत्येक देशाची संस्कृती ही त्या देशातनं वाहणाऱ्या प्रमुख नदीवर आधारलेली असते. उदाहरणार्थ इजिप्तची संस्कृती ही नाईल नदीवर आधारलेली आहे. ती जगातली एक प्राचीन संस्कृती आहे. ती सुद्धा इट्स ऑल्सो एन एन्शियंट कल्चर विच इज बेस्ड अँड एक्सप्लोर्ड ऑन द बँक्स ऑफ नाईल. तर आमची प्राचीन संस्कृती सिंधू नदीवर आधारलेली होती. आणि स्वातंत्र्यानंतर जी संस्कृती आम्ही भारतीयांनी जन्माला घातलेली आहे ती आधुनिक भारतीय संस्कृती ही मात्र गंगा, यमुना आणि सरस्वती या नदीवर आधारलेली आहे. हिचं तत्त्व असं आहे की इंटिग्रिटी इन डायव्हर्सिटी. या 3 नद्या अलाहाबादला एकत्र येतात संगमावर आणि आपलं रंग, रूप, आकार, पाण्याची चव सगळं बदलतात आणि पुढे विशाल हिंदी महासागराचं रूप घेतात. तर त्या संस्कृतीचं, ती संस्कृती कशी याची जगाला ओळख व्हावी म्हणून मुस साहेबांनी आपलं कलादालन त्या संस्कृतीचं एक प्रतिकात्मक रूप म्हणून विकसित केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मुस साहेबांनी असा त्यांचा समज होता किंवा असा ही वस्तुस्थिती पण आहे की त्यांची जी कला आहे हे सरस्वतीचं रूप आहे आणि संगमावर सरस्वती ही लुप्त आहे, जमिनीखालून वाहते. मग मुस साहेबांनी सुद्धा त्यांची जी संस्कृती कला आहे, त्यांची जी सरस्वती आहे ही प्रयत्नपूर्वक लपवलेली आहे. आणि द प्रिन्सिपल बिहाइंड क्रिएशन ऑफ हिज आर्ट, एक तत्त्व त्यांनी आपल्या कला निर्मितीमागे ठेवलं होतं. ते असं होतं की आर्ट लाईज इन कन्सिलिंग द आर्ट. कला लपवण्यातच कलावंताचं खरं कसब असतं. म्हणून त्यांनी एंटायर त्यांची जी कला ही लपवलेली आहे. जोपर्यंत त्या कलेचं दर्शन आम्ही तुम्हाला देत नाही तोपर्यंत होणार नाही. सगळे सांकेतिक असे त्यांचे, सिम्बॉलिक असे त्यांचे क्रिएशन्स आहेत. आणि त्याच्यात एक खूप मोठा गुणार्थ, खूप मोठा तत्त्वज्ञार्थ, खूप मोठा ज्याला काय म्हणता येईल एक युनिव्हर्सल ट्रूथ, वैश्विक सत्य याची उकल करणाऱ्या या संस्कृती, या कलाकृती आहेत सगळ्या. तर या कलादालनामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती असा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये गंगा यमुना साकार करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध शिल्पकार त्यावेळेस आमच्या इथे
मूस साहेबांच्या आउट हाऊसमध्ये ते राहायचे. आजचे पद्मभूषण राम सुतार, त्या काळचे राम सुतार यांनी मूस साहेबांसाठी ही 2 शिल्प इथे साकारलेली आहेत. ती गंगा, माँ गंगा, गॉडेसेस गंगा आणि गॉडेसेस यमुना. आणि त्या साकारण्यासाठी त्यांनी वेरूळ अजिंठ्यामधल्या वेरूळ लेण्यांमधल्या ज्या काही खंडित शिल्प होती ती शिल्प त्यांनी संदर्भासाठी घेतली होती. तिला पूर्णत्व देण्याचं काम के मूस सरांनी केलेलं आहे. आणि ती दोन्ही शिल्प इथे 1957मध्ये राम सुतार यांनी साकारली आहेत. राम सुतार आज हे पद्मभूषण राम सुतार हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आहेत, जगप्रसिद्ध आहेत आणि जगभरात ते एक प्रथितयश नामांकित कीर्तिवंत असे शिल्पकार आहेत. तर ह्या संस्कृतीचं आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे. हे जे आहेत हे कलामहर्षी के मूस आहेत. हे भारतातले जे मागच्या सेंचुरीमध्ये काही जगप्रसिद्ध कलावंत होऊन गेले त्यातली ही एक व्यक्ती आहे. आणि हे आर्टिस्ट फोटोग्राफर म्हणून ते फेमस होते. त्यांच्या कलाकृतींना म्हणजे फोटोग्राफिक कलाकृतींना जागतिक स्तरावरचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांना फोटोग्राफी क्षेत्रातले जवळजवळ 300 अवॉर्ड्स आणि जागतिक स्तरावरचे बहुमान मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सर इब्राहिम रहीमतुल्ला मेमोरियल शील्ड हा भारताचा सर्वोच्च बहुमान त्यांना इंडियन फोटोग्राफिक सोसायटीचा मिळालेला आहे. त्याच्यानंतर ब्रिटनच्या रॉयल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनची असोसिएटशिप आणि फेलोशिप त्यांना मिळाली आहे. कॅमेरा आर्ट फॅकल्टीज ऑफ इंडियाची फेलोशिप, ऑनररी फेलोशिप त्यांना मिळालेली होती. कोडेकची फेलोशिप मिळालेली होती. असे अनेक बहुमान त्यांना मिळालेले होते. भारतीय सांस्कृतिक केशाचे संस्थापक अध्यक्ष महादेव शास्त्री आणे यांनी भारतीय सांस्कृतिक कोशामध्ये यांच्या कलाकृतींचा आणि यांचा सहभाग घेतलेला होता. त्याचा एक बहुमान ते बिहारचे गव्हर्नर असताना त्यांनी यांना पाठवलेला आहे. तो सुद्धा आपल्या कलादालनामध्ये प्रदर्शित आहे. ही गंगा आहे आणि ही यमुना आहे. ही गंगा कशी आहे तर हिंदू धर्मशास्त्रात सांगतात की गंगा ही शंखधारिणी आहे, गंगा ही पापकशालिनी आहे. काय? गंगा ही वात्सल्यमयी आहे, गंगा ही भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर आलेली आहे स्वर्गातनं. हे सगळे भाव आणि ही सत्वगुणाचा पुरस्कार करणारी आहे. हिच्या चेहऱ्यावर सत्वगुण परावर्तित करण्यात आलेला आहे. असं हे शिल्प, अप्रतिम शिल्प पद्मभूषण राम सुतार यांनी 1957मध्ये के मूस यांच्यासाठी साकारलं आहे या दालनासाठी. आता ही यमुना जी आहे, गंगा ही शंखधारिणी तर यमुना ही कमलधारिणी आहे. गंगा ही वात्सल्यमयी तर यमुना ही रूपगर्विता आहे, यौवना आहे. तिचं सगळं पात्र कमलयुक्त आहे. गंगा ही सत्वगुणी आहे तर ही रजोगुणी आहे. ही रजगुणाचा पुरस्कार करणारी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर रजगुण परावर्तित करण्यात आलेला आहे. तिच्या बॉडीची जी ॲनाटॉमी, तिची शरीरयष्टी जी आहे ती शरीरयष्टी एका तरुणीची आहे, यवनीची आहे. तिचं सौंदर्य बघत तिचे वत्स नेहमी तिचं सौंदर्य बघत असतात असं या शिल्पात दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ही मूस साहेबांची जी कला आहे, उदाहरणार्थ ह्या सगळ्या फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यामध्ये वरती लावलेले सगळ्या पेंटिंग्स आहेत. ह्या सगळ्या पेंटिंग ज्या आहेत ह्या आमच्या आधुनिक भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही विदेशातल्या पाश्चिमात्य, पूर्व पाश्चिमात्य या इत्यादी सगळ्या संस्कृतींना आम्ही इथे प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ही जी आहे ही शेक्सपियरची झोपडी 1948मध्ये मूस साहेबांनी सायकल रंगवण्याचे साधे ऑइल पेंट वापरून पत्र्यावर रंगवलेली आहे. 1948 शेक्सपियर्स कॉटेज हे ब्रिटिश कल्चरला रिप्रेझेंट करतं आहे. ब्रिटिश कल्चर म्हणजे शेक्सपियर, म्हणून या शेक्सपियरचं तत्त्वज्ञान ज्या झोपडीत जन्माला आलं, जी झोपडी ब्रिटिश गव्हर्नमेंटने 400 वर्षापासून जतन करून ठेवलेली आहे. आणि त्या झोपडीलाच नाही तर पूर्ण खेड्याला, त्या पर्टिक्युलर व्हिलेज इज प्रिझर्व्ड ॲज इट वॉज बिफोर 400 years बाय ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड इट इज नेम्ड ॲज अ शेक्सपियर्स कंट्री. एवढं महत्त्व शेक्सपियरचं ब्रिटिश लोकांना आहे. म्हणून ही ब्रिटिश कल्चरचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी शेक्सपियरची झोपडी मूस साहेबांनी इथे चितारलेली आहे आणि तिला आपल्या कलादालनामध्ये स्थान दिलेलं आहे. ही जी आहे एंटरिंग द फॉरेस्ट हे जर्मन कल्चरला रिप्रेझेंट करतं. फ्रेंच कल्चरला रिप्रेझेंट करणारं हे चित्र आहे. म्हणजे याचे कलर कॉम्बिनेशन, फिगर्स, काय याचं जे थीम, हे सगळं जे आहे
याला ॲक्च्युली टायटल दिलं आहे स्टॉर्म, झंझावात. जलस ट्री हे अमेरिकन कल्चरला रिप्रेझेंट करतं. हा वसंत कॅलिफोर्नियाचा निसर्ग इज ॲट इट्स फ्लाइंग कलर्स असं त्याला म्हणता येईल, की तो बहरलेला आहे आणि हे वृद्ध झालेलं वटलेलं झाड त्याच्यावर जलसी फील करतं आहे. अँड दॅट जलसी हॅज ॲडव्हर्सली अफेक्टेड द माइंड अँड बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्री अँड इट इज ब्लॅकंड. सो नेव्हर फील जलसी अगेन्स्ट एनीबडी असा संदेश पण मुस साहेबांनी याच्यातनं दिलेला आहे. इकडचे जे 2 चित्र आहेत वरची, ही तिन्ही चित्र हे थर्ड वर्ल्डला रिप्रेझेंट करणारं चित्र आहे. डेन्मार्क, सिओमी, फिनलँड, ॲम्स्टरडॅम. हे तिथल्या गायी आणि तिथलं दूध प्रसिद्ध आहे म्हणून ते चित्र आहे. तिथला निसर्ग जो आहे तो डेन्मार्कचा निसर्ग आहे. आणि ही 2 जी चित्र आहेत, उमर खयाम आणि नूरजान अनारकली सलीम, ही अरेबियन स्टाईलमध्ये आहेत. याच्या कलर कंपोजिशन, याच्या फिगर्स, याचं थीम हे सगळं जे आहे अरेबियन स्टाईलमध्ये. हे मिडल ईस्टला रिप्रेझेंट करतं, म्हणजे गल्फ कंट्रीजला रिप्रेझेंट करतं. अशा सगळ्या संस्कृतींना वरती आपल्या संस्कृतीमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आपला इतिहाससुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या लोककला आणि आपली ऐतिहासिक धरोहर म्हणता येईल ही आपल्याला इथे बघायला मिळते. आता मुस साहेबांची जी फोटोग्राफी आहे याच्यामध्ये टेबलटॉप फोटोग्राफीचा मुळी शोधच मुस साहेबांनी लावला. अंटिल द डेट ही इज नोन ॲज अ किंग ऑफ टेबलटॉप फोटोग्राफी. टेबलटॉप फोटोग्राफीमध्ये त्यांचं उत्कृष्ट कार्य आहे. टोटल 13,000 फोटोग्राफची निर्मिती करत असताना मुस साहेबांनी 3,000 टेबलटॉप फोटोग्राफीचं निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार त्यांनी बघितले. एक आहे तुमचं सिम्पल टेबलटॉप, दुसरा आहे सिम्बॉलिक टेबलटॉप, तिसरा आहे ह्युमरस टेबलटॉप, म्हणजे थोडासा विनोदी त्याचं थीम असलेले, विनोदी त्याचा अर्थ असलेले असे काही टेबलटॉप्सची निर्मिती मुस साहेबांकडनं झालेली आहे. आता टेबलटॉप म्हणजे काय, तर टेबलवर सेट तयार करून त्याच्यावर प्रकाश योजना करायची आणि ती प्रकाश योजना करून त्याला लाईट इफेक्ट दिल्यानंतर त्याचं चित्रीकरण करायचं, तर ते तुम्हाला ओरिजिनल सीन वाटला पाहिजे. आता ही जी कलाकृती आहे टुटी तुर्बत, या कलाकृतीसाठी त्यांनी हे पेंटिंग वापरलेलं आहे. हे पेंटिंग त्यांनी इथे ठेवलं आहे बघा. आणि याला लाईव्ह करण्यासाठी त्यांनी ही जांभळाच्या झाडाची फांदी आणि हे कागदाचं कात्रण, पेपर कटिंग इथे ठेवलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे ग्रेवयार्डची निर्मिती झालेली आहे. हे मुसाहेब हे उत्कृष्ट शायर पण होते. ते स्वतःबद्दल असं म्हणायचे की अलग हम सबसे रहते हैं, मिसाले तार तंबूरा, जरा छेडे से मिलते हैं, मिला लो जिसका जी चाहे. असं उत्कृष्ट कार्य, उत्कृष्ट शायरी ते करायचे. याच्यावर सुद्धा त्यांनी कलाकृती निर्माण केली आणि त्याच्यावरही त्यांनी शेर लिहिला की टूटी हुई तुरबत पर बिखरे बालों को फैलाकर जब कोई नाज़नीन रोती है तो वो महसूस करती है कि मौत कितनी हसीन होती है. उत्कृष्ट शायरी सुद्धा ते करायचे. त्याच्यानंतर ही कलाकृती आहे पद्मिनी. हा सिंपल टेबल टॉप आहे. याच्यासाठी हा हार्डबोर्डचा राजवाडा तयार केलेला आहे. हे कागदाचं कात्रण आहे आणि हे छोटे छोटे जे आहेत हे इथे क्ले मॉडेल्स ठेवलेले आहेत आपण डिस्प्लेमध्ये. काही पेपर कटिंग्स पण आहेत की ज्या वेगवेगळ्या टेबल टॉप्समध्ये त्यांनी वापरलेली आहेत. ती सगळ्या पेपर कटिंग तिथं ठेवलेल्या आहेत. क्ले मॉडेल्स ठेवले आहेत, पोर्सिलिन मॉडेल्स ठेवलेले आहेत. या छोट्या छोट्या वस्तू वापरून त्यांनी टेबल टॉपची निर्मिती केलेली आहे. हा बेगर विदाऊट, हा प्राइज विनिंग ॲट नॅशनल लेवल आहे टेबल टॉप. याच्यासाठी राम सुतारांनी बनवलेली ही 3 मूर्ती वापरलेली आहे. आणि हा बेगर, टेरेकोटाचा बेगर इथे वापरण्यात आलेला आहे. एकदम लाईव्ह दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर ती पद्मिनी इकडे ग्रामोफोन डिशवर उभी केलेली आहे LPवर आणि डान्सिंग मेलडी असं त्याला टायटल दिलं आहे. मुस साहेब त्यांच्या कलाकृतींना अतिशय समर्पक असं शीर्षक देत असत. त्यांचे कला सगळी लुप्त कला होती, त्यामुळे शीर्षकाने कलेचा, त्याच्या अर्थाचा उकल होतो. इतके समर्पक असे शीर्षक त्यांनी, खूप विचारांती त्यांनी शीर्षक दिलेले आहेत. अटॅक हा आहे, इकडे प्रियदर्शनी आहे, ही फेक फोटोग्राफी आहे. ह्या इंदिराजी आहेत, लांबून बघा. या इंदिराजी आहेत. इंदिराजींचं व्यक्तिमत्व हे युनिव्हर्सल थॉट्सने स्प्लिटअप झालं होतं असं दाखवलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये ही हॅज प्रूव्हन द मास्टरी ऑन ब्रशेस अँड कलर्स. ही हॅज पेंटेड धिस सर्विंग ट्रे ऑफ हिज हॉटेल, मदर्स हॉटेल. आणि याच्यामध्ये ऑइल पेंट वापरलेला आहे. ऑइल पेंट हा ओपेक असतो, त्याला ट्रान्सपरंट बनवण्याचं काम ते कसब मुस साहेबांनी अंगी बाणवलं होतं. आणि इथे ऑइल पेंटला त्यांनी ट्रान्सपरंट करून आपला इथे दाखवलेला हा जो फॉग गेलेला आहे त्याच्यातनं आपल्याला त्या लेडीची बॉडी सहजगत्या दिसते. त्याच्यानंतर हे त्यांचं क्ले मॉडेलिंग आहे.
ऑलमोस्ट द लाईफ इज ओव्हर, याचं लाईफ संपलेलं आहे काय. पण आपण लोकांना दाखवण्यासाठी ते आता जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आपण ठेवू, त्याला जतन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हा ड्रॅगन इंडिया चायना वॉर झाला तेव्हा तयार झाला. जेव्हा हराप्पा मोहेंजोदरोचे उत्खननं सुरू होते त्यावेळेस हा प्री हिस्टॉरिक बुल आणि हा तयार झाला. हे यक्ष राम सुतारांनीच बनवलेले आहेत. हे त्यांच्या मामांनी त्यांना प्रेझेंट केलेलं कपाट आहे. हे नॅचरल फॉर्ममधलं काष्ठशिल्प आहे. त्याच्यानंतर त्यांच्या हॉटेलच्याच एका पेपर बॉक्सचा हा लीड आहे. हा लीड पण त्यांनी रंगवलेला आहे. ही हॅज पेंटेड अँड फोटोग्राफ्ड इच अँड एव्हरीथिंग इन हिज हाऊस. ह्या LP रंगवलेल्या आहेत बघा, या ग्रामोफोनच्या LP आहेत. या अशा शेकडो LP त्यांनी रंगवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही एक कलाकृती आहे. ही कलाकृती म्हणजे क्राय ऑफ अँग्विश असं टायटल दिलेलं आहे त्यांना, काळाचा आक्रोश. राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांना झालेला पुत्रशोक, जेव्हा संजय गांधींचा मृत्यू झाला तेव्हा राष्ट्रमातेला पुत्रशोक झाला होता. त्यावेळेस ती म्हणणं मूस साहेबांनी घेतली आहे आणि या टेबल टॉपसाठी ती वापरलेली आहे. आणि हे जे शिल्प आहे, हे लोहशिल्प आहे. या लोहशिल्पाला त्यांनी भारतीय जनता म्हटलेली आहे. आणि त्याचा जो डोळा आहे तो काळाचा डोळा आहे. आणि त्याने जो त्याचा जबडा पसरलेला आहे, त्याचा जॉ असा उघडलेला आहे, तो जॉ हा त्याचा आक्रोश आहे. त्या काळाचा तो आक्रोश आहे. त्या शिल्पावर आपल्याला बारीक बारीक डॉट्स दिसतात. ते त्यावेळेची आपली 70 कोटी जनता आहे. आपलं त्यावेळची लोकसंख्या 70 कोटी होती. ती जनतेचं ते प्रतिनिधित्व आहे. अशी ही कलाकृती. हे काही डिस्टिंग्विश व्हिजिटर्स आहेत. याच्यामध्ये धोंडो केशव कर्वे, जवळजवळ सगळेच राजकीय नेते, स्वातंत्र्य सेनानी, त्याच्यानंतर समाजधुरीणं, त्याच्यानंतर सामाजिक नेते, खूप मोठी मोठी लोक इथं येऊन गेलेले आहेत. बाबा आमटे आहेत, जयप्रकाश नारायण आहेत, श्रीम माटे आहेत, नासी फडके आहेत. नासी फडके तर त्यांचे जीवाचे कंठस्थ मित्रच होते. नासी फडके आणि कमलाताई फडके हे त्यांच्या जवळजवळ नेहमीच सहवासात असत. हे एक त्यांचे जीवलग मित्र होते. हे विनोबाजी भावेंचे भाऊ आहेत. शिवाजीराव भावे हे फार मोठे तत्त्वज्ञ होते आणि धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या संस्थापकांपैकी ते एक आहेत. प्रके आत्रे इथे येऊन गेले. जे रम्य ते बघून या मज वेड लागे, असा अभिप्राय त्यांनी आपल्या फोटोला दिलेला आहे. हे के मुस्सर आपल्या नाट्य भूमिकेमध्ये आहेत. काय हे शिलेदाराच्या भूमिकेत, मावळ्याच्या भूमिकेत, शिलेदाराच्या भूमिकेत आणि खानाच्या भूमिकेत हे के मुसच आहेत. असे वेगवेगळ्या बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते सतार देखील वाजवत असत. बालकंस आणि तोडी आणि जोगी आहे त्यांचे आवडते राग होते. हे जे आहे ही पोर्ट्रेचर फोटोग्राफी आहे त्यांची. याला व्यक्तिचित्रण म्हणतात. याच्यामध्ये हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे बक्षीस विजेत्या कलाकृती आहेत. ही पोच, एका पारशी लेडीची पोच, हिला भारतीय स्तरावरचं पहिलं बक्षीस आहे. हे हरिनारायण आपटे आहेत, यांच्या व्यक्तिचित्रणाला भारतीय स्तरावरचं पहिलं बक्षीस आहे. या कमलाताई फडके आहेत. त्याच्यानंतर हा बालम पोर्टर आहे. आणि एक सिबिल नावाची लेडी आहे. सिबिल मीन्स ब्युटी इन सिम्प्लिसिटी, साधेपणातलं सौंदर्य मूस साहेबांनी इथे कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे. त्याच्यानंतर हे त्यांचं सगळं आहे लाकडातलं कोरीव काम. याचे जवळजवळ 2000 पीसेसचं क्रिएशन त्यांनी केलेलं आहे. हे लाकडातलं कोरीव काम आहे. आणि हे कोरीव काम करण्यासाठी त्यांनी तासनतास ते या कला साधनेमध्ये घडून गेलेले असायचे. ही त्यांची वृद्धापकाळातली त्यांनी जोपासलेली कला, जॅपनीज पेपर फोल्डिंग आर्ट, याला ओरेगामी असं म्हणतात. या ओरेगामीमध्ये त्यांनी 2000 पीसेसचं क्रिएशन केलेलं आहे. इथे काही शेकडो आपण डिस्प्ले केलेले आहेत, परंतु मोस्ट ऑफ देम आर इन परफेक्शन. आता ही सिम्बॉलिक टेबल टॉप फोटोग्राफी आहे. याच्यामध्ये मी 2 कलाकृतींचं तुम्हाला हे सांगतो, इथे महत्त्व सांगतो. हे जे आहे ही कलाकृतीला टायटल त्यांनी दिले पोर्ट्रेट ऑफ नेहरू. पोर्ट्रेट ऑफ नेहरू इन ब्रॅकेट नॉन पॉलिटिकल. हा नेहरूंचा अराजकीय चेहरा आहे. आता अराजकीय चेहरा म्हणजे काय? कारण राजकीय त्यांनी म्हटलं असतं हा तत्वज्ञानिक चेहरा आहे, तर ते कन्सील झालं नसतं, लपली नसती त्यांची कला. अराजकीय चेहरा म्हटल्यानंतर आपण विचार करतो की हे काय असेल. तर नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचे तत्वज्ञानिक पैलू इथे एकत्र करण्यात आलेले. नेहरूजींनी गौतम बुद्धांच्या पंचशीलचा प्रचार केला जगभर, म्हणून नेहरूंची कॅप पृथ्वीवर ठेवलेली आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध ज्यांनी जगाला पंचशील दिला ते इथे आहेत. या पुस्तकावर त्यांची मूर्ती ठेवलेली आहे. ती याच्याकरता की या पुस्तकाच्या माध्यमातून तो प्रचार झालेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया रिटन बाय जवाहरलाल नेहरू. आणि हे पंचशीलचं प्रतीक
जे नेहरूंचं जीवनपुष्प होतं. नेहरू ते आपल्या हृदयात धारण करत असत, कोटावर लावत नसत, असा गर्भित अर्थ इथे आहे. नेहरूंचं याच्यावर अशी प्रतिक्रिया आलेली की इट्स अ युनिक पोर्ट्रेट ऑफ माय लाईफ. हे लव लॉक्ड आउट आहे. प्रेमाला कुलूप लागलेलं आहे. ते कसं कुलूप लागलं तर प्रेम हे सुंदर असतं, फुलासारखं नाजूक पण असतं, पण जेव्हा त्यात वासना प्रवेश करते, वेन पॅशन एंटर्स इन लव, तर त्यामध्ये मग प्रेम बाजूला राहतं आणि समस्यांचा डोंगर तुमच्या पुढे उभा राहतो. तो नेव्हर अलाव पॅशन टू एंटर इन लव, असा एक संदेश इथे दिला. ही नॅशनल लेवलला प्राइज विनिंग आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा हा एक लँडस्केप फोटोग्राफी आहे. याला टायटल दिली आहे त्यांनी, बघा, पाणी आहे, पाण्यावर तरंग उठलेले आहेत, तिकडे जो तो सूर्योदय किंवा सूर्यास्त होतोय, पण आम्ही म्हणतो की तो सूर्यास्त होतोय. तो सूर्यास्त होतोय. त्याला शीर्षक दिलं आहे 14 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्ट 1947. सो ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. मग 14 ऑगस्ट 1947ला जो सूर्यास्त घडला तो ब्रिटिश साम्राज्यावरचा 150 वर्षानंतर घडलेला पहिला सूर्यास्त होता. दॅट वॉज द फर्स्ट सनसेट ऑन ब्रिटिश एम्पायर आफ्टर 150 years. अँड हाऊ इट इज रिलेटेड टू द वेव्ह ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर. तर मुसाहेब असं म्हणायचे की एम्पायर बिगिन्स इन ड्रॉपिंग ऑफ एन ॲम्बिशन ऑफ अ मॅड पर्सन ऑन द स्टील सर्फेस ऑफ एज. काळाच्या संत पृष्ठभागावर जेव्हा एखाद्या माथेफिरूच्या महत्वाकांक्षेची ठिणगी पडते, त्यावेळेतून साम्राज्याचा उगम होतो. साम्राज्याचा उगम झाल्यावर ते चारही दिशेला पसरतं आणि पसरत असताना त्याच्यातच त्याचा अंत लपलेला असतो. इथे द व्हॅनिशिंग वेव्ह इज कॉट बाय द कॅमेरा. या सूर्यास्ताबरोबर ब्रिटिश साम्राज्य अस्ताला चाललेलं आहे, असा अर्थ, एवढा गर्भित अर्थ इथे आहे. जगा काळाच्या इतिहासात किती साम्राज्य आले. ब्रिटिशांच्या अगोदर मुघलांचं होतं, त्याच्या अगोदर यादवांचं होतं, मौर्यांचं होतं, सम्राट अशोक ज्याने जगावर राज्य केलं, अलेक्झांडरचं होतं, नेपोलियनचं होतं, असे अनेक आले आणि गेले. तर याच्यातनं एक वैश्विक सत्याची अशी उकल झालेली आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय हा साम्राज्याला, हा कायदा युनिव्हर्सल लॉ साम्राज्याला सुद्धा लागू आहे असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. हा सिंपल टेबल टॉप आहे. याच्यासाठी त्यांनी खडामीठ वापरलेलं आहे आणि या खडामीठावर त्यांनी चॉक पावडर टाकलेली आहे. मागे मिल्की ग्लास ठेवलेला आहे, मिल्की ग्लासच्या मागे लाईट सोडला आहे. या ड्रायस्टिक्स आहेत, ही हार्डबोर्डची झोपडी आहे आणि हे कागदाचं कात्रण आहे. यांनी काश्मीरचा नजारा तयार केला. नेहरूजी सुद्धा इथे फसले होते. ज्यावेळेस नेहरूजी इथे आले त्यावेळेस मुस साहेबांनी त्यांना विचारलं की काश्मीर इज युअर फेवरेट रिजन आणि यू फ्रिक्वेंटली यूज टू गो देअर, सो हॅव यू बीन टू दिस स्पॉट. या स्पॉटला तुम्ही गेला आहात का कधी? तर नेहरूजींनी बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर उत्तर दिलं, येस आय हॅड बीन वन्स आय हॅड बीन. मी एकदा जाऊन आलेलो आहे. आणि असे फसले होते. नंतर त्यांना डार्क रूममध्ये हा तयार असलेला सेट त्यांना दाखवण्यात आला होता. त्यावेळेस ते उद्गारले, मिस्टर मूस, यू आर नथिंग बट अ ब्रह्मा द क्रिएटर. हे स्प्लिट मिल्क ह्युमरस टेबल टॉप आहे, विनोदी आहे. ही आई आहे, तिची 2 अपत्य आहेत. हे सगळ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. मुस साहेबांनी डिश रंगवलेली आहे. हे 2 कप सुद्धा त्यांनी रंगवले आहेत आणि एकाला त्यांनी नॉटी दाखवण्यासाठी याने या दोघांनी मस्ती केली आणि याचं पोट याने रिकामं केलं म्हणून हा नॉटी जो आहे याला दाखवण्यासाठी याला कॅप घातलेली आहे. ही कॅप त्यांनी कशी बनवली असेल तर पेपर डिशला त्यांनी पंचिंग केलं आणि तिथे पेपर डिश ठेवली, त्याच्यावर रबरी बॉल अर्धा कापला, त्यालाही पंचिंग केलं, तो तिथे ठेवला आणि त्याला रिबिन बांधली, कॅप तयार झाली. अशा प्रकारचा क्रिएटिव्ह व्हिजन, ट्रिमेंडस क्रिएटिव्ह व्हिजन मूस साहेबांकडे होता आणि छोट्या छोट्या वस्तू वापरून त्यांनी अलौकिक अशा कलेची निर्मिती केलेली आहे. ह्या मोसंब्या आहेत आणि त्या घाबरलेल्या आहेत म्हणून त्याला टायटल दिलं अवेटिंग द टर्न विथ टेरर. भीतीयुक्त प्रतीक्षा इथे दाखवलेली आहे. हे एक त्यांचं कॅनव्हास पेंटिंग आहे, शहाजहान ॲट इज ओल्ड एज. कॅनव्हासवर ऑइल पेंट वापरून तयार केलेलं पेंटिंग आहे. हा एक काल्पनिक क्षण आहे जेव्हा औरंगजेबाने शहाजहानला म्हणजे आपल्या वडिलांना नजरकैद केलं होतं. त्यावेळेस त्यांना मुमताजची आठवण यायची आणि त्या जननखान्यातल्या स्त्रिया त्यांना एस्कॉर्टिंग करून मुमताजच्या मकबरा म्हणजेच ताजमहाल, त्यांना यमुनेच्या पलीकडचा ताजमहाल त्यांना दाखवतात. तो एक काल्पनिक क्षण मुस साहेबांनी इथे चितारलेला आहे. हे लाईव्ह लँडस्केप आहे. आमच्या इथल्या चाळीसगाव पाटणा देवी रोडवरचा वलठाण तांडा आहे. तिथल्या एका बंजारा जमातीच्या शेतजमिनीवर गव्हाची कापणी झालेली आहे आणि आकाशात ढग आल्यामुळे त्यांची लगबग सुरू आहे त्या गव्हाच्या गऱ्या मारण्यासाठी, जेणेकरून ते पीक आपल्याला वाचवता येईल. तर ती लगबग मूस साहेबांनी समोर बसून टिपलेली आहे. हा पाटणा देवीचा निसर्ग आहे. पाटणा देवीची पौर्णिमा, अत्यंत सुंदर निसर्ग त्या काळामध्ये पाटणा देवीला होता. इथं हे पण ग्लास पेंटिंग आहे. हे एक कॅनव्हास पेंटिंग आहे पुन्हा
अँड इव्हिनिंग इन काठमांडू, काठमांडूतली संध्याकाळ. हा बुद्धिस्ट शेफर्ड आहे, बौद्ध धर्मीय गुराखी आहे काय. आणि त्याने ते यंत्र हातात घेतलं म्हणजे संध्याकाळ झाली. यंत्र हातात घेऊन जपाला बसला तो म्हणजे संध्याकाळ झाली. आणि त्या संध्याकाळी हिमशिखरं सोन्याची झालेली आहे. तिथे पक्षी पण जे दाखवले ते घरट्याकडे परत येत आहेत, आकाशाकडे जात नाही आहेत. असे 2 खुणा मूस साहेबांनी इथे टाकलेला आहे. आणि द आर्ट इज कन्सिल्ड. ही अजंठेची अप्सरा आहे. हिचं POP व्हर्जन आहे, म्हणजे तिचं शिल्प आहे. तिथे पेंटिंग आहे, इथे शिल्प साकारलेलं आहे. अतिउत्तम शिल्प हे स्वतः मूस साहेबांनी तयार केलेलं आहे. हे इतकं परफेक्शनमध्ये एक कलात्मक दृष्ट्या. त्याच्यानंतर हा पुन्हा एक टेबल टॉप आहे. हा सिम्बॉलिक टेबल टॉप आहे, इटर्नल फिलॉसॉफी. इथे जे पुस्तकं उभी केली आहेत त्याच्या मागे गौतम बुद्धांची पाठमोरी मूर्ती आहे. पुढे एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे. म्हणजे काळाच्या आधी आणि काळाच्या नंतर काळाची पानं उलटली, परंतु बुद्धांची जी फिलॉसॉफी आहे, बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे, हे मात्र इटर्नल आहे, म्हणजे शाश्वत आहे. ते न बदलणारं आहे. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याचं दर्शन आपल्याला मूस साहेबांनी इथे घडवलेलं आहे. त्याच्यानंतर 18 विश्व दारिद्र्य कसं असतं याचा अंदाज कदाचित आपल्याला येत नसतो. आपण आपल्या मस्त पण आपलं अंग झाकण्यासाठी पुरते कपडेही नाही आणि पोटात अन्न नसल्यामुळे तो भर उन्हाचा तो निराश होऊन तो झोप घेतोय छोटी दुपारची, असं दाखवलेलं इथे. नंतर ही एक छोटीशी फॅमिली. हा एक सिंपल टेबल टॉप आहे, फॅमिली म्हटलेलं आहे त्याला. ही मांजर आहे, तिची 2 पिल्लं आहेत छोटी छोटी काय. आणि हे टेबलवर तयार केलं आहे युझिंग सिंपल पोर्सिलिन मॉडेल्स. आणि हे जे आहे ड्रायस्टिक्स आहेत, असं दाखवलेलं आहे. हे काही क्ले मॉडेल्स आहेत मूस साहेबांचे आणि राम सुतारांचे. हा गणपती राम सुतारांचा आहे. हे मूस साहेबांचे स्पिरिच्युअल गुरु आणि के मूस. हे मूस फाउंडेशनचं ज्या दिवशी मुहूर्तमेढ झाली त्या दिवशी दोघं एकत्र आले होते हे महामानव. आणि वरचं जे शिल्प आहे हे राम सुतारांनी तरुण केकींचं साकारलेलं आहे. अतिशय उत्तम आहे. या मूस साहेबांची आई आहेत फिरोजाबाई, त्यांच्या नावावरच ही संस्था रजिस्टर झालेली आहे. मूस साहेबांनी मृत्यूपत्रामध्ये आपली मातृभक्ती व्यक्त करताना या संस्थेचं नाव फिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट असं व्हावं असं लिहिलं होतं. त्यानुसारच आम्हाला धर्मदायुक्त साहेबांनी मान्यता देऊन आज कला महर्षी के मूस प्रतिष्ठान या नावाने ही संस्था ओळखली जाते. तर ह्या फिरोजाबाई आहेत. त्या फिरोजाबाई गेल्या त्यावेळेस त्यांचं हास्य मूस साहेबांच्या स्मरणात राहिलं. ते हास्य कायमस्वरूपी मूस साहेबांनी आपल्या कलादालनामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. अशी ही कलाकृती आहे. हे त्यांचं शयनकक्ष आहे. इथे ते झोपायचे या बेडवर. ते सतार वाजवायचे. सतार वाजवण्याची एक मुद्रा त्यांची आपल्याला इथे बघायला मिळेल. सतार वादनामध्ये मूस साहेब अगदी व्यग्र आहेत, अगदी तल्लीन झालेले आहेत असं दाखवलेलं आहे. ह्या मूस साहेबांच्या लाईफच्या 4 स्टेजेस आहेत. इनोसंट केकी, केकी ॲट विल्सन कॉलेज, केकी इन इंग्लंड आणि केकी ॲट ओल्ड एज. हे त्यांच्या लाईफचे 4 स्टेजेस दाखवले आहेत. ही फेक फोटोग्राफी आहे त्यांची. नेपोलियन बोनापार्टचा खालचा पोर्शन आहे, वरचं हेड स्वतःचं बसवलेलं आहे. इथे मी जेव्हा सतार वाजवतो त्यावेळेस स्वर्गातले गंधर्व येऊन पृथ्वीवर नृत्य करतात अशी संकल्पना मूस साहेबांनी प्रत्यक्ष साकारलेली आहे. तिला टायटल दिलेलं राग शंकरा. हे मूस साहेबांना मिळालेले काही ऑनर्स आहेत. मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की भारतातला सर्वोच्च बहुमान फोटोग्राफी क्षेत्रातला हा आहे. सर इब्राहिम रेहमतुल्ला मेमोरियल शील्ड त्यांना मिळालं होतं. त्याच्यानंतर रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनची ही असोसिएटशिप ही आहे, ही फेलोशिप आहे. त्याच्यानंतर कॅमेरा आर्ट फॅकल्टीज ऑफ इंडियाची ही ऑनररी फेलोशिप आहे. ही कोडॅकची फेलोशिप आहे. आणि ही फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका याची असोसिएटशिप आहे. त्याच्यानंतर हा भारतीय सांस्कृतिक कोशामध्ये कोशाचे अध्यक्ष महादेव शास्त्री आणि यांनी मूस साहेबांचा ऑनर केलेला आहे. त्याचं हे एक सर्टिफिकेट इथं ठेवलेलं आहे. ते त्यावेळेस जवाहरलाल नेहरूंच्या वेळेस ते बिहारचे राज्यपाल होते.
त्याच्यानंतर हे काष्ठशिल्प आहे, हे नॅचरल फॉर्ममध्ये, हे इतकं परफेक्शनमध्ये आहे. तर मूस साहेबांनी याच्यासाठी मूस साहेबांना ब्लँक चेक पण मिळाला होता एका प्रथित यश आणि अतिशय मोठ्या व्यक्तीकडनं, परंतु त्याने तो नम्रपणे नाकारला. काय तर हे काष्ठशिल्प आहे इटर्नल बॉन्डेज. याच्यामध्ये सृष्टीच्या आधीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत शक्ती आणि पौरुष यांच्यामध्ये त्रिकालाबाधित सत्य असं एक बंधन आहे. हे दोघं एकत्र आले म्हणून सृष्टीचं सर्जन शक्य झालं. त्यांची 2 शरीरं असली तरी त्यांचा आत्मा एकच आहे. दिस इज द सोल. आणि दे आर प्रेइंग टू द गॉड. ते परमेश्वराची नेहमी प्रार्थना करतात की हे परमेश्वरा, आमच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था तू कर, कारण आम्ही आमच्या अन्नासाठी निसर्गावर अवलंबून आहोत. आम्ही झाडांसारखं आमचं अन्न स्वतःचं स्वतः बनवू शकत नाही. वी आर डिपेंडंट ऑन नेचर फॉर आवर फूड. सो इफ द नेचर इज प्रिझर्व्ड देन वी विल गेट द फूड. सो पर्जन्य आला, पाऊस पडला तर निसर्ग बहरेल, आणि निसर्ग बहरला तर आम्हाला अन्न मिळेल. हे त्यांची करमणुकीची साधन आहे. हे त्यांच्या काही खाजगी वापरातल्या वस्तू आहेत. हा रेडिओ, ह्या कॅमेऱ्याने सगळी करामत केलेली आहे. हा बॉक्स कॅमेऱ्याने जो 13,000 कलाकृतींची निर्मिती केलेली आहे, तो इथं ठेवलेला आहे आपण. त्याच्यानंतर ही त्यांची इंग्लंडच्या रूममधली त्यांची नेमप्लेट आहे, ती त्यांनी जतन करून ठेवली होती. हे त्यांच्या काही स्नो आहे, परफ्यूम आहे, त्यांचं गॉग आहे, त्यांचं फाउंटन पेन आहे, त्यांचं अलार्म क्लॉक आहे, इथं ठेवलं आहे. हे त्यांच्या पूजेच्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. आणि त्यांनी पेंटिंगसाठी वापरलेले ब्रशेस, कलर्स आणि अजूनही काही ट्यूब्स जशाच्या तशा आहेत, जवळजवळ 80 वर्ष झाले त्या गोष्टीला, त्या ठेवलेल्या आहेत. ग्लास पेंटिंग्स ते इंग्लंडमध्ये असताना त्यांनी तयार केल्या होत्या 1938 मध्ये. ह्या कलाकृती ज्या आहेत, ह्या फोटोग्राफिक कलाकृती आहेत. याच्यामध्ये या कलाकृतीने मूस साहेबांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. ती द विच वुमन ऑफ चाळीसगावची चिटकिंड अशी एक वृद्ध स्त्री आहे. त्याच्यानंतर फिलॉसॉफर आणि फेनॅटिक. काय प्राण्यांना वाचा नसते, त्यांच्या भावना मात्र त्यांना असतात, आणि त्या भावना त्या अधिक प्रखरतेने आपल्या डोळ्यातून व्यक्त करतात. या बोकडाचं चिंतन आणि या कोंबड्याचं क्रोध याच्या डोळ्यात आपल्याला दिसू शकतो. अतिशय सुंदर अशा या 2 कलाकृती आहेत. रायडर आहे आणखी पुन्हा एक त्यांच्या करमणुकीचं साधन. जवळजवळ त्यांनी 120 वर्षाचं भारतीय संगीत आपल्या संग्रही ठेवलेलं आहे. आमच्याकडे 2,500 LPs आहेत आजही. आणि हा ग्रामोफोन सुद्धा सुस्थितीत आहे. इथे आपण आजही गाणं ऐकू शकतो. ही त्यांच्या आईची रूम आहे. ह्या बेडवर आई त्यांच्या झोपायच्या. हे त्यांचं ड्रेसिंग टेबल आहे. आणि इथे काही कलाकृती आपण डिस्प्ले केलेल्या आहेत. हे त्यांनी सगळं जे आहे हे कलेक्शन आहे त्यांनी केलेलं. हे चित्र हे 1936 सालातलं आहे. याला टायटल दिलंय त्यांनी बुद्ध जन्मा. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी अरण्यात झाला होता आणि माता गौतमीने त्यांना उभ्या जन्म दिला होता. तो क्षण, तिकडे पौर्णिमेचा चंद्राचा उदय होतोय आणि इकडे बुद्धांचा जन्म झालेला आहे. असा हा क्षण त्यांनी चायनीज शैलीमध्ये, म्हणजे चीनी शैलीमध्ये त्यांनी साकारलेलं आहे. हे वॉटर कलर वर्क आहे आणि कॅनव्हासवर केलेलं आहे. कॅनव्हासवर पेपरवर केलेलं आहे. त्याच्यानंतर हा पुन्हा कलेक्शन आहे. हा एक अँटिक जीजस आहे. हा त्यांनी इंग्लंडहून आणलेला आहे. हा जवळजवळ 350 वर्ष जुना आहे. त्याच्यानंतर हे त्यांच्या आईच्या काही लग्नाच्या साड्या आहेत, ज्या त्यांनी स्वतः जरदोसी वर्क आणि एम्ब्रॉयडरी केलेलं वर्क आहे, ते इथे ठेवलेलं आहे. आणि हे काही टेबल टॉप्स आहेत, टेबल क्लॉथ इथे ठेवलेले आहेत. ही मूस साहेब आणि त्यांचे सहसतारवादक अंबादास मिस्त्री यांनी तयार केलेली ही वाद्य आहेत. ही सतार आहे. अगदी घरातले सामान घेऊन त्यांनी ही तयार केलेली आहे. या कळशा दिसत आहेत आपल्याला, वापरलेल्या आहेत. वरच्या ज्या कलाकृती आहेत, या कलाकृतीमध्ये हे मूस साहेबांचं जे पेंटिंग आहे हे जगप्रसिद्ध आहे, दी रेड गर्ल. काय त्याच्यानंतर हे जे आहे हे आमच्या वालझेरीचं एक लँडस्केप आहे, वॉटर कलर वर्क आहे. वालझेरीचे हे दोन्ही आहेत वॉटर कलर. आणि ती पाटणा देवीची वाट आहे. त्यावेळेस पावसाळ्यातला जो निसर्ग आहे पाटणा देवीचा, तो इतका सुंदर होता, तो मूस साहेबांनी इथे चितारलेला आहे. या ज्या कलाकृती आहेत याच्यामध्ये पुन्हा ऑनेस्टी, कनिंग, हे प्राणी आहेत, यांच्या भावना, म्हणजे कुत्र्याची ऑनेस्टी, डॉगची, आणि कॅटची जी आहे हे कनिंगनेस,
तिच्या डोळ्यात आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर या कलाकृतीचं वैशिष्ट्य असं आहे थर्स्टीचं, की घोड्याने तिसरा पाय चौथा पाय उचलला आहे, त्याच्यावर पाण्याचा स्प्लॅश वर आलेला आहे. तो पाण्याचा स्प्लॅश वर येऊन खाली बसायची फ्रॅक्शन ऑफ सेकंडची ॲक्शन आहे ती मुसाहेबांनी कॅमेऱ्याने टिपलेली आहे. ही कलाकृती आणि ही पोज मिळवण्यासाठी मुसाहेबांना या घोड्याला आणि या घोडेस्वाराला वाटतं आमच्या वालझेरीच्या त्या ओढ्यामध्ये 42 दिवस घेऊन जावं लागलं होतं. 43व्या दिवशी ही पोज मिळालेली आहे. सी द कन्सिस्टन्सी अँड द पेशन्स दॅट एव्हरी आर्टिस्ट शुड मस्ट हॅव. दिस इज ही त्यांची एक फेक फोटोग्राफी आहे, द घोस्ट. दिस इज माय सोल हू विल कम टू कम्प्लीट माय इनकम्प्लीट वर्क आफ्टर माय डिमाइस, असं म्हटलं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कलाकृती इनकम्प्लीट ज्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माझा आत्मा या कलादालनामध्ये कार्यरत असेल, असा एक काल्पनिक क्षण मुसाहेबांनी इथे चितारलेला आहे. ही फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे त्यांची. आणि इथे काही जे आहेत हे खाली ठेवलेले, हे सुद्धा पुन्हा ही 400 वर्ष जुनी काही चायनीज क्रोकरी आहे. ही हॉलंडची क्रोकरी आहे. ही चायनीज क्रोकरी अँटिक म्हणता येईल, अँटिक क्रोकरी आहे. त्यानंतर हा हॉलंडचा गणपती आहे. ही हॉलंडचे पोर्सिलिन वर्क आहे. खाली जपानच्या डॉल्स आहेत. ही पुन्हा हॉलंडची इथे क्रोकरी ठेवलेली आहे. जिथे जिथे मूस सर गेले तिथून तिथून त्यांनी सगळं कलेक्शन करून आणलेलं आहे. आणि हे अतिशय किमती असं कलेक्शन आपल्या कलादालनामध्ये आहे. गेली 32 वर्ष हे कलादालन ॲज इट इज आम्ही प्रिझर्व केलेलं आहे. त्याची दखल घेऊन आमच्या कार्याची मागे साधारणतः 5 वर्षापूर्वी फडणवीस सरकारने त्यांच्या पर्यटन विभागाकडून आम्हाला नवीन आर्ट गॅलरीसाठी मोठी मदत मिळवून दिलेली आहे. आणि आता ते काम सगळं सुरू आहे, जवळजवळ पूर्णत्वालाही आलेलं आहे. आता काही दिवसात आपल्याला नव्या आर्ट गॅलरीमध्ये ही कला प्रदर्शित झालेली दिसेल. आणि इथे पर्यटकांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची, जेवण्याची व्यवस्था या वास्तूमध्ये करण्याचा मानस विश्वस्तांचा आहे. अतिशय सुंदर असं एक कलाक्षेत्राचं तीर्थक्षेत्र 40 गावी विकसित होतं आहे. प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी आणि या कलेचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. त्यांच्या या शेकडो कलाकृती जतन करण्याचे काम कला महर्षी के मूस प्रतिष्ठानतर्फे सुरू आहे. थोड्या दिवसात नवीन कलादालनाचे काम पूर्ण होईल आणि अतिशय सुंदर असे बघण्यासारखे हे कलाक्षेत्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांनी अवश्य भेट द्यावी. के मूस प्रतिष्ठानने आम्हाला के मूस आर्ट गॅलरीची व्हिडिओग्राफी करण्यासाठी परवानगी दिली व सहकार्य केले. तसेच के मूस प्रतिष्ठानचे सचिव सामंत सर यांनी त्यांचा किमती वेळ देऊन महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल के मूस प्रतिष्ठान व सामंत सरांचे मनापासून धन्यवाद. आणि के मूस बाबूजींना मनस्वी सलाम.